हाय मोबाईल वाली समनी साली थोडीशी नकरावाली न प्यार मी करय तिनावर भलता मरय प्यार मी करय तिनावर भलता मरय ती हसस गालमा आणि नाचस तालमा हाय फिर बजारमा कर फॅशन घरमा हाय ढोलकीन तालवर खांदीशी बोलवर डान्स भारी करन प्यार मी करय तिनावर भलता मरय दिवाना होईन तुना प्यार मामाला भुली तू गईनाय ए दिल मना तोडनीय राणी तू दिल मना तोडनीय असं आम्ही दिवस काढलेत कारण की कीबोर्ड सुद्धा नव्हता आमच्याकडे मग कोणा पाहिजे स्टुडिओवाला पाहिजे रावण्या पावना करीस नाही दे रे भाऊ मग तो स्टुडिओवाला बी थोडा भाव काय मग करू दे भाऊ रिकॉर्डिंग असं तसं करीस नाही मग 8पर्यंत आम्ही पोहोचलो मग असं म्हणणं काही ते नाही आहे का भाऊ मी गाणा लोकेसले दिदात मी असं समजस का भाऊ समुद्रामाईन जर कधी एक लोटा पाणी काढा तर तिला काही कमी होत नाही मी शाहरुख नाही मी सलमान नहीं मी शाहरुख नहीं मी सलमान पण मला समजू नको मला झिरो पण मी सनाय खानदेशी हिरो मना खानदेशमा आपला हार्दिक स्वागत आहे। तर आता तुमले माहिती आहे की आपला ऐराणी गाणामा ऐराणीमा जबरदस्त कलरफुल गाणा बनी राहण्यात आणि सध्या मराठी गाण्याला बी टक्कर दि राहण्यात पण आपले ते यूट्यूबवर देखतस इंस्टाग्रामवर देखतस कलाकार असले ज्या कलाकार नाची राहणार तेच आपण देखतस पण ज्यासनामुळे ज्या गायकमुळे ज्या गाणं फेमस होई राहणार असा गायक कोण आहेत भो तर असाच कलाकारनं संगे आमना संपर्क होईना हाय मोबाईलवाली साली लॉकडाऊनमा कोरोनामा गैर व्हायरल नंतर लगनमा गैर चालेत आणि मी नायक खानदेशी हिरो हाय गाणं बी ज्या सुपरहिट गाणं आहेत बेवफा सॉन्गनी ज्यासनी ऐराणी इंडस्ट्रीमा सुरुवात करी असा युवराज भाऊ थोरात खानदेशी कलाकार खानदेशी गायक यसनी मुलाखत आपण करूया। दादा तुमनं स्वागत आहे मनपूर्वक मना खानदेशमा आपला दर्शक असले ज्याने तुमनं मूळ गाव कोणतं शे दोंडाच्या जय खानदेश जय भीम काय म्हणतस आपला दर्शक असले ऐकायला आवडी की तुम्ही या क्षेत्रामा कसं काय म्हणत गाणंच आवड तुमले कसं काय म्हणे मी पहिले बँडमा म्हणू बँडमा म्हणजे 16-17 वर्ष नव्हतो बँडमा त्यांनी मी अवक्षेत्र शिकेले आणि मग ऑर्केस्ट्रामा गाऊ ऑर्केस्ट्रामा हिंदी मराठी असा सगळाच गाणं मी तडे म्हणू मग ऑर्केस्ट्रामा जास्त मला नाव आहे ना आणि ऑर्केस्ट्रामा लय जाणारा खेडकर सर राजू बिराडे आणि जसले दकीसन जे शिकेले त्या अण्णा सुतारे मग मी ऑर्केस्ट्रा माहीन मग या क्षेत्रामा म्हणून या कॅसेट क्षेत्रामा हां कॅसेट गाणं म्हणेलेत मी जो सुरुवात करी होती म्हणजे पहिले सांगू नाही शकत ते पहिले प्रेम होतं मन हां मग ते गाणं मी जो खानदेशमा व्हायरल कर दिलमना तोडणी आहे त्यानं मन भाऊ होता मित्र होतात राहुल बिराडे त्यानं बी थोडंसं आणि मग त्यानं ते हात नाही काढाना तो अंतर मी टाकेले तुम्ही कितला गाणं लिखी टाकले गाणं लिखत मना मी आत्तेपर्यंत मना जास्तीत जास्त मी जो गाणं लिखस मग स्वतःच म्युझिक देस आणि स्वतःच म्हणस आणि स्वतः कंपोज करस हो स्वतःच कंपोज करस मन पहिलं गाणं तसं तर बाबासाहेबनं गाणं आहे उन्हा उन्हा रे हौजे भीमना राजा मग त्यानंतर मी तुम्हाला आत्ते सांग थोडीशी काहीतरी प्रेम गाणी होती म्हणे मग त्यानंतर मग आमना भाऊने बी तडे टाका मी एक अंतरा काढा हाताना कडं ते गाणं आहे मला जास्तीत जास्त मला आवडेल दिवाना होईन तुना प्यार मामाला भुली तू गईनाय दिल मना तोडनीय राणी तू दिल मना तोडनीय हाय म्हणा पहिलं गाणं बेवफानी नाही बेवफानी म्हणजे असं जो वहिनी होती मला ती कहाणी जी वहिनी होती त्यामुळे ते निघी गय आणि यूट्यूबमा
शायद यूट्यूबले सुरुवात करणारा बेवफा सॉन्ग ते बाई मना बरोबर दिल मना तोडणी आहे. बरोबर मग बाकी ना तर मग यूट्यूबले पडेलेत. मग बाकी ना ते बेवफा सॉन्ग जुना वहीत किंवा नाही वहीत ते काही मला माहिती नाही. पण यूट्यूबले बेवफा सॉन्ग मना पडेले. आता पण अहिराणी सॉन्ग बनेल कोणकोणतं आहे मना मला याद नाही इथला कमीत कमी मना 150 ना आसपास गाणं मना वहिलेत. आणि मग 8पर्यंत पोचता पोचता काय स्ट्रगल राहिना काय संघर्ष राहिना जसं आपण सांगाल दुसरा नक्की पेटवर जसं आता कसं आहे काही आम्ही दिवस काढलेत. कारण की कीबोर्डसुद्धा नव्हता आमच्याकडे. बरोबर मग कोणा पाहिजे स्टुडिओवाला पाहिजे रावणा पावना करीस नाही दे रे भाऊ. मग तो स्टुडिओवाला बी थोडा भाव काय मग करू दे भाऊ रिकॉर्डिंग असं तसं करीस नाही. मग 8पर्यंत आम्ही पोहोचलो होतो. मग असं म्हणणं काही ते नाही आहे का भाऊ मी गाणं लोकेसले दिलात. मी असं समजस का भाऊ समुद्रामाईन जर कधी 1 लोटा पाणी काढा तर तिला काही कमी होत नाही. कवी बी कसं बी कवी बी गाणं लिखू शकस मी कवी बी म्युझिक वाजू शकस. जसं म्हणा हाय मोबाईलवाली साली आई गाणं मी घरमा बसेल होतो. मग घरमा बसेल होतो तर विनोद भाऊना फोन होना विनोद कुमावत ना हो म्हणे मला असं गाणं पाहिजे. मग मी गाणंच लिखी राहतो तर मग कसं आहे मला दाखली पोर एक ती पण सिंगर आहे. मला 3-4 पोरे सिंगर येतच. तिनं हातमाईन मोबाईल सटकना. मग मला काही भेटी नाही राहतं ट्रॉफिक काय करू भाऊ कसं करू काय नाही. तर मग ते साली मग मोबाईलवाली साली मी इकट्टा का मग घरमा थोडासा दुरपतली का आणि एक अंतराली का हां नाही मग डायरेक्ट स्टुडिओमध्ये पुरं गाणं लिखी टाका. हां स्टुडिओ माझी. मग ते विनोद भाऊ ले जबान दिली होती ठीक आहे भाऊ दिसू. मग मी हाय गाणं सापडणं हाही गाणं दिली तिथं हाय गाणं मी तुम्हाला ऐकत अहिराणीच गाणं का बो अहिराणी क्षेत्रामध्ये का बघणार अहिराणी इंडस्ट्रीमध्ये आयराणी म्हणजे कारण की आयराणी खानदेशमा रावणं तठेज म्हणजे तटेच रावणं तटेच आहे आपली मायबोली भाषा हां आयराणीची येण्याकरता आपण मग त्यांनाकडे जास्त आम्ही ध्यान देतं. तसं आला की मोहम्मद रफी मोहम्मद आजी उदित नारायण कैलाश खेर असं भरपूर मला मी जटे जायले. मी हिंदी गाणाच मग पण फर्स्ट नंबर कमीत कमी 13 डाव मला भेटेले अवॉर्ड भेटेले. समजा गुजरातना पुरं गुजरातमा मला एक अवॉर्ड भेटेल. कमीत कमी त्या टाईमले मला 50,000 रुपये भेटणं होतं. म्हणे सण मी आई करावं असं हे म्हणजे आयराणीच नाही मराठी पण मी म्हणस ऑर्केस्ट्रा तर हिंदीच म्हणस. जसं आजकल याद कुछ और रहता नहीं एक बस आपकी याद आने के बाद जसं कलाकार कोणले म्हणतात भाऊ. मग आपण मिमिक्रीसारखं आपण आपलं हे हाय मोबाईलवाली समनी साली थोडीशी नखरावाली न प्यार मी करय तिनावर भलता मरय. जसं आमल्या ऑर्केस्ट्रामा कोणी म्हणणार नाहीत का आम्ही भाऊ आयराणी तुम्ही म्हणताच भाऊ असं करीच नाही. तसं एक मागे बी आपण जितू भाऊ नगराडे यासले कंपोज करी सन दिलं होतं गाणं तेसनीच लिहिलं होतं. पर बम बोले बम या बाकीनं शब्द मी करवतात कंपोजिंग मी करी म्युझिक मी करी. डोंगरनी सावली मस मना देव ओ महादेव बम बम भोले मन महादेव बम बम भोले. आई गाणं पण मना आवाज में तर मित्रांनो असं कित्येक गाणं आहे सुपरहिट पण कोणले माहीत नाही युवराज भाऊ थोरात कोण आहेत. तर